एकजुटीचा जय असो. ना चिंता ना भय. सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय यांनी जी नोटीस काढली होती, हरकती ही 9 तारखेपर्यंत घेण्यासाठी त्यांनी मुदत दिलेली आहे. आणि मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं 4 तारखेला मोहोळमध्ये सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संघटना, मोहोळ तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिक यांची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आपण सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना हरकतीचा पाऊस या ठिकाणी पडला पाहिजे, अशा प्रकारे या ठिकाणी बैठकीत निर्णय घेण्यात आला. आणि तोच बैठकीतला निर्णय या ठिकाणी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरकती घेण्यात आलेल्या आहेत. आणि त्या हरकतीच्या संदर्भामध्ये मोहोळ नगरपालिकेचा ठराव देखील त्या ठिकाणी जोडलेला आहे. मोहोळ नगरपालिकेने 2 ठराव त्या ठिकाणी केलेले आहेत. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे पंढरपूरला जोडलं नाही पाहिजे, मोहोळचं हे पूर्ववत सोलापूरलाच असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सोलापूरला जोडण्यासाठी अडचण येत असेल तर प्रांत कार्यालय हे मोहोळला स्वतंत्र झालं पाहिजे. अशा प्रकारचे 2 ठराव मोहोळ नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेले आहे. मोहोळ हे सोलापूरशी नाळ जोडलेलं हे शहर आहे. आणि अख्खा मोहोळ तालुका हा जवळजवळ 90% लोक हॉस्पिटलचं काम असेल तर ते सोलापूरला येतात. जिल्हा रुग्णालय आमचं या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयासाठी देखील ते सोलापूरला येतात. जे सेशन कोर्ट आहे, जे काय काम असेल ते सोलापूरला येतात. कामगार न्यायालय या ठिकाणी आहे, सोलापूरला या ठिकाणी आमची लोक येतात. या ठिकाणी मार्केट कमिटी जिल्ह्याची सगळ्यात मोठी शेतकऱ्यांचा देवणघेवाण करण्याचा असेल त्या विषयासाठी सोलापूरला या ठिकाणी सर्व शेतकरी येतात. आणि जिल्हाधिकाऱ्याकडे काम एकच काम असल्यानंतर फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत नाही, तर अनेक कामं एकत्र घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं दुसरीकडे जातात. त्यामुळं आमची शासनाला आग्रहाची मागणी आहे की हे मोहोळ पूर्ववत ज्या पद्धतीनं सोलापूर शहराला जोडलं होतं त्या पद्धतीनं सोलापूर शहरालाच या ठिकाणी जोडलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमची प्रामुख्यानं आहे. आणि या मागणीचा विचार जरी नाही झाला तरी आम्हाला लोकशाही मार्गानं या शासनाच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात तीव्र प्रकारे अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. आणि या आंदोलनामध्ये जर काही हिंसक वळण लागलं तर याची सर्वस्व जबाबदारी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांची असेल, प्रशासनाची असेल. कारण 7 तालुके त्या ठिकाणी पंढरपूरला जोडल्यानंतर 6 तालुक्याची कुठल्याच प्रकारे हरकत नाही, फक्त मोहोळ तालुक्याचीच हरकत आहे. कारण मोहोळ तालुक्याला याची अडचणीचं होणार आहे. त्यामुळं मोहोळ तालुका ज्या पद्धतीनं सोलापूरला होता त्याच पद्धतीनं सोलापूरला जोडला गेला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये खासदारांना घेऊन वेगवेगळे या ठिकाणी पडद्यामागच्या हालचाली चालू आहे. जर उद्या चालून पंढरपूर जिल्हा झाला, पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती झाली तर मोहोळ तालुका देखील आमचा पंढरपूरला जोडला जाईल. आम्हाला पंढरपूरमध्ये आम्हाला राहायचं नाही, तर आमची नाळ ही स्वतंत्रपूर्व काळापासून हे सोलापूरला जोडलेले आहे. म्हणून आमचा हा तालुका सोलापूरला जोडावा, अशा प्रकारची आग्रहाची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. मोहोळ तालुका अप्पर जिल्हाधिकारी पंढरपूरला जोडलेला आहे, तो रद्द करावा. त्याच्या हरकती घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत. मोहोळ तालुक्यातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी, नगराध्यक्ष वगैरे ही सर्व मंडळी आलेली आहेत. मोहोळ तालुक्यातून एक मुख्य मागणी आहे संपूर्ण सर्व पक्षीयाची की हा तालुका पूर्वीसारखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरलाच राहावा. यासाठी हे सर्व तालुक्याची एकच विनंती आहे आणि ते या ठिकाणी पंढरपूरजवळ तो रद्द करावा. आता आमच्या सर्व नेते मंडळींनी कशा पद्धतीने किती आर्थिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आरोग्याच्या दृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या या सर्व गोष्टीनं मोहोळ तालुका सोलापूरलाच असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाला सुद्धा अनंत अडचणी येणार आहेत. त्या 4 वाऱ्या, मोठ्या वाऱ्या आहेत, दिंडी आहे, ह्याच्या सोय करण्यासाठी या मान्य अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना फार मोठं कष्ट पडणार आहे. आणि आता 7 तालुके आणि इकडे 4 तालुके, किती विरोधाभास आहे.
तर यासाठी आमची विनंती आहे, शासनालाही त्रास होणार नाही आणि आम्हाला जनतेला, शासन हे जनतेच्या सोयीसुखी असते, तर आमची विनंती आहे शासनाला की या पद्धतीने जे मोहोळ तालुका जोडलेला आहे तो पंढरपूरला अप्पर जिल्ह्यात तो रद्द करावा, पूर्वीप्रमाणे सोलापूरला जोडवा ही नम्र विनंती. मोहोळ तालुका अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूर या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे. पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती झाली त्याबद्दल शासनाचे आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो. परंतु भौगोलिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या जर विचार केला तर आमच्यासाठी जिल्हा न्यायालय सोलापूरला आहे, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला आहे, त्यानंतर काही बाजारपेठ सोलापूरला आहेत, चांगले प्रायव्हेट हॉस्पिटल सोलापूरला आहेत, जिल्हा परिषद सोलापूरला आहे आणि मोहोळ तालुका सोलापूरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि भौगोलिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा सोलापूरलाच मोहोळ तालुका अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणं हे सोयीचं आहे, अधिक सोयीचं आहे. आणि पंढरपूरला हे अधिक गैरसोयीचं आहे, कारण पंढरपूरला दरमहा एकादशी असते, 4 वाऱ्या मोठ्या मोठ्या असतात. पंढरपूरकरांनाही जास्त अडचण होऊ नये किंवा महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनाही जास्त अडचण होऊ नये अशा दृष्टिकोनातून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी मोहोळ तालुका जोडला जावा आणि मोहोळ तालुक्यासाठी जे प्रांत अधिकारी कार्यालय पंढरपूरला आहे ते देखील प्रांत अधिकारी कार्यालय रद्द करून सोलापूर प्रांत अधिकारी कार्यालयाला मोहोळचा भाग तालुका संपूर्ण जोडला जावा, अशा प्रकारची आमची संपूर्ण तालुकावासियांची, सर्व पक्षीयांची मागणी आहे. तर शासनाने या आमच्या मागणीचा विचार करावा आणि जो निर्णय आहे तो निर्णय मोहोळ तालुका अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि प्रांताधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी आम्हाला जोडण्यात यावं, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि शासन आमच्या निवेदनाचा विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा मोहोळ तालुका पंढरपूरला अप्पर जिल्हाधिकारी म्हणजे जोडलेला आहे, त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे. मोहोळ तालुक्यातले सर्वच नेते पदाधिकारी या आमच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि मोहोळच्या झालेल्या मिटिंगमध्ये आत्तापर्यंत आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये एकजूट असती, एकजूट दाखवून आम्ही याच्यापूर्वीसुद्धा असे मोहोळवर काय अन्याय झालेले आम्ही एकजुटीनं दूर केलेले आहे. ह्याच्या हे आत्ता जे होणारं संकट आहे आमच्यावर, आमच्या मोहोळ तालुक्यावर असे नेहमीच संकट येतात, पण आमच्या एकजुटीने ते पार करतो. जर आम्हाला पंढरपूर अप्पर दिलं तर ते आम्ही सहन करणार नाही. त्याच्यामुळं आमच्या तालुक्याचं एवढं नुकसान होतं आहे, प्रत्येकाचं नुकसान होणार आहे. आम्हाला मोहोळ तालुक्याला सोलापूर जवळ पडतं, सोलापूर बाजारपेठ आहे, सोलापूरला कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, सिव्हिल कोर्ट आहे, हॉस्पिटल मोठमोठे आहेत आणि आमचा दररोजचा दैनंदिन व्यवहार हा सोलापूरला जोडलेला आहे. त्यामुळं आम्हाला हे मोहोळ सोलापूरलाच राहिलं पाहिजे असा आमचा या मोहोळ तालुका संघर्ष समितीचा एक आग्रह आहे आणि तशी एक माननीय शासनाला विनंती आहे आमची की आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे, शासन दरबार याचा निर्णय झाला पाहिजे, हे यातून आमची अपेक्षा खरी आहे. त्यामुळं आज आम्ही यात कलेक्टर ऑफिसला येऊन सार्वजनिक निवेदन, वैयक्तिक निवेदन, नगर परिषदेचं निवेदन असे प्रत्येक निवेदन तयार करून आम्ही आज दिलेले आहेत. कलेक्टर मोहोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, आत्ता जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरला जोडलेलं आहे, ते रद्द करण्यासाठी आम्ही नगर परिषदमध्ये ठरावसुद्धा घेतलेला आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की ते आमच्या ह्याची दखल घ्यावी, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. आज जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे आम्ही सर्व मोहोळचे कार्यकर्ते असतील, नेते मंडळी आहेत, नागरिक आहेत, यांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनद्वारे आम्ही सांगण्यात आले की जे आमचं अप्पर तहसील कार्यालय मोहोळचं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मोहोळचं जे पंढरपूरला जोडलेलं आहे ते रद्द व्हावं आणि ते कार्यालय इथं सोलापूरमध्येच व्हावं, कारण जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचा वेळेची बचत होईल, आर्थिक बचत होईल, याच्या जे सोयीचं आहे ते प्रशासनानं मान्य करावं आणि हे जे पंढरपूरला झालेलं अपर जिल्हा अधिकारी कार्यालय आहे ते रद्द व्हावं आणि आम्हाला जे सोयीचं इथं आहे तेच व्हावं असे आम्ही निवेदनद्वारे मागणी केलेली आहे. पंढरपूरमध्ये बघितलं तर आपण तिथं वाहतुकीची प्रॉब्लेम आहेत, पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत, महिला शौचालय नाही आहेत. त्याच्यामुळं आम्हाला सोलापूर, कारण
जे सोलापूरचे नागरिक आहेत ते फक्त कार्यालय मध्ये जाणार नाहीत, तर त्याचबरोबर अनेक कामं निघणार आहेत त्याच्यामध्ये. आणि हे कामं जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, जेणेकरून सिव्हिल असेल, कोर्ट असेल, परत जिल्हा परिषद असतील, अशा अनेक कामं आल्यानंतर होतात. त्याचा विचार करून मोहोळ नागरिकांची सोय, जे सुविधा सोय होईल असं कार्यालय इथं जोडावं. आणि मोहोळ जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जे पंढरपूरला झालेलं आहे ते रद्दच व्हावं, याच्यासाठी आम्ही सगळी मागणी केलेली आहे.